तू काय टाकलंय तिच्या खात्यात? काढू आपण या मग. जर मी हिला इतकं त्रास देतो ना आता, इतकं त्रास देतो तेवढाच त्रास ही मला देते. म्हणते तू कोण हारतय, तू का मी लढते तुझ्याशी म्हणते. काय काय आहे ते दाखवायचं म्हणजे काय काय जे आहे ना सगळं काढा. पटकन काढा. तुमच्याकडचं जे साहित्य आहे ते सगळं बाहेर काढून ठेवा मॅडम. सगळं साहित्य बाहेर काढा. हा सर 2 मिनिटं या. सगळं काढा. कोण आहे रवी? हे बसलेल्यांची नाव, बसलेल्यांची नाव लिहून. हे पण करा. हे काय दोरे काय करता? ह्याचं काय करता तुम्ही? या धाग्यांमधनं फक्त लोकांना मी कॉन्फिडन्स वाढवते. नाही हे धागा करता काय तुम्ही? कॉन्फिडन्स वाढवते. अरे पण धागा करायचा काय? हा धागा बांधून देते लोकांना. लोकांच्या हाताला बांधायचा धागा. जसा आपला कलावा असतो ना, त्यात काय आहे? कलावा असतो तो दत्तगुरूंची विभूती. ठीक आहे. अंधार काय करायचं? दत्तगुरूंची विभूती जसं शेगडीच्या साईबाबाची विभूती असते तशीच विभूती. काय करता पण त्याचं? काय लोकांना त्याने काही होत नाही, काही होत नाही. लोकांचा फक्त कॉन्फिडन्स वाढवते. काय करायचं? लोकांनी खायचं. यामध्ये एक UPSC करणारा तरुण जो UPSC मध्ये सिलेक्शन होत नाही आहे, यामुळे नैराश्य आलं होतं. आणि त्याच्यामुळं त्याला जेव्हा सोशल मीडियावरून माहिती कळाली की अशा प्रकारचे नैराश्यावर उपाययोजना करणारी गुरुदत्त कन्सल्टन्सी आहे आणि त्यामध्ये गेल्यानंतर बऱ्यापैकी चांगले उपचार होतात आणि त्यावरून तो तिथे गेला. त्या संदर्भात त्याने त्या ठिकाणी कन्सल्टन्सी फी वगैरे भरून जी महिला आहे तिच्याकडे गेला असता त्याला असं लक्षात आलं की त्या महिलेनी त्याची सुरुवातीला नाडी चेक केली आणि तुला काय प्रॉब्लेम आहेत हे मला माहीत आहे आणि याच्यावर जर उपचार करायचा असेल तर तुला अमुक एक रक्कम द्यावी लागेल. या संदर्भात तिने असंही सांगितलं की तुझं आयुष्य फार कमी आहे, फक्त तुला 30 वर्षाचं आयुष्य आहे आणि जर तू ते आयुष्य वाढवायचं असेल तर मी दिलेला हातात गंडा जोपर्यंत बांधशील तोपर्यंत तुझं आयुष्य वाढलं जाईल. म्हणून तिने त्या संदर्भात वेगवेगळे उपचार करण्याचं त्याला बहाणा केला. त्याला स्वतःचे पाय धुवून पाणी पिण्यासही लावले आणि यानंतर या जे तक्रारदार आहेत आहे यांची अशा प्रकारे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी कारणं सांगून सुमारे 3 लाख रुपये त्याच्याकडून तिने फी म्हणून घेतले.